महात्मा फुले कर्जमाफी योजनेतले जे लोक होते ज्यांना 50,000 रुपयापर्यंत आपण म्हटलं होतं त्यांनाही 2 लाखापर्यंत कर्जमाफी झाली आणि त्यासोबत 3 वर्षातले कुठलेही 2 वर्ष ज्यांनी रेग्युलर भरलेले आहेत ते सगळे लोक याकरता पात्र होतील। पुन्हा सांगतो, पहिल्यांदा राज्य सरकारने हा निर्णय घेतलाय, यापूर्वी कधीही असा निर्णय झालेला नाही। महाराष्ट्र राज्यामधील शेतकरी बांधवांसाठी अतिशय मोठी खुशखबर आता आली आहे। हो शेतकरी बांधवांनो, तुम्ही आताच पाहिल्याप्रमाणे स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून आता निर्णय घेण्यामध्ये आला। 50,000 रुपयांची अट रद्द करण्यामध्ये आली। मग कोणत्या शेतकऱ्याला 2 लाख रुपयांचे कर्ज माफ होणार आणि कोणत्या शेतकरी बांधवांचे कर्ज माफ नाही होणार, हा प्रश्न सर्व शेतकऱ्यांच्या मनामध्ये अजून पण आहे। तर पहा शेतकरी बांधवांनो, अगदी एका मिनिटामध्ये तुम्हाला आता सर्व तुमच्या प्रश्नाची उत्तरे मिळून जाणार आहे। आत्ताच केलेल्या घोषणेमुळे राज्यामधील बऱ्याच प्रमाणामधील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आली आणि शेतकऱ्यांमध्ये सध्या समाधानाचं वातावरण दिसत आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, तरी पण सुमारे 16 लाख शेतकरी तांत्रिक नियमामुळे अपात्र राहू शकतात। आता याचे कारण देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे। बघा, मुख्यमंत्री साहेबांनी आता सांगितल्याप्रमाणे महात्मा फुले योजनेच्या अंतर्गत ज्यांची कर्जमाफी झाली होती त्यांना पण आता 2 लाख रुपये माफ करण्यात येणार। हे स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी आता सांगितलं आहे। मग शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे सरसकट शेतकऱ्याला 2 लाख रुपये माफ होणार का, तर नाही शेतकरी बांधवांनो, खूप मोठा पेज मुख्यमंत्री साहेबांनी घातला आहे। तो पेज शेतकऱ्यांना समजणं अतिशय गरजेचं आहे। तर मग लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, जर तुमचे कर्ज नवे जुने असतील तर तुम्हाला 2 लाख रुपये अजिबात माफी मिळणार नाही। बघा, हा पेज आहे, हा पेज शेतकरी बांधवांना समजलाच पाहिजे। मग कोणत्या शेतकरी बांधवांना 2 लाख रुपये कर्जमाफी मिळणार, तर शेतकरी बांधवांनो 30 सप्टेंबर 2025 या साली ज्या शेतकरी बांधवांचं कर्ज थकीत होतं अशा शेतकरी बांधवांना 2 लाख रुपयापर्यंत माफी देण्याचा निर्णय आज स्वतः महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांच्या माध्यमातून घेण्यामध्ये आला आहे। बघा, आता आज कशामुळे हा निर्णय घेण्यामध्ये आला, तर लक्षामध्ये घ्या, तुम्हाला माहीत असेल मागे गेल्या कित्येक दिवसापासून तुम्ही ऐकलं देखील असेल की सरसकट शेतकरी बांधवांचा 7/12 कोरा होणार आणि सरसकट शेतकरी बांधवांना 2 लाख रुपये माफी मिळणार। तर नाही शेतकरी बांधवांनो, यामध्ये जो काय पेच आहे, ज्या शेतकरी बांधवांना 50,000 रुपये प्रोत्साहन मिळणार होते त्यांना 50,000 रुपये प्रोत्साहनाचाच लाभ मिळणार आहे। आणि स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगितलं आहे, शेतकरी बांधवांना 1 पण रुपया देण्याची गरज उरणार नाही। फक्त शेतकरी बांधवांनी आता फॉर्म भरायचा आहे, तो म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर। बघा, आता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ही योजना आहे, परंतु कदाचित GR मध्ये अपडेट या ठिकाणी केलेले जात आहे, त्यामुळे योजनेचे नाव सुद्धा बदलता येऊ शकते, त्यामुळे योजनाचे नाव सुद्धा बदलू शकते। परंतु शेतकरी बांधवांनो, तुम्हाला मात्र फॉर्म भरावा लागेल, तेव्हाच तुमच्या खात्यामध्ये कर्जमाफीचे 2 लाख रुपये जमा होतील आणि तुमचे 2 लाख रुपयापर्यंत तुम्हाला माफी मिळेल। आता मग शेतकरी बांधवांनो, बघा, तुमचे 2 लाख तर कर्ज माफ होणार, मग बाकीच्या रकमेचं काय करायचं? काही शेतकऱ्यांची 4 लाख रुपये कर्ज घेतलेलं आहे किंवा 4 लाख रुपयांची माफी होणार नाही, एवढं मात्र लक्षात ठेवा। जर तुमचे 4 लाख रुपये कर्ज असेल तर तुमचे 2 लाख रुपये माफ होतील आणि पुन्हा 2 लाख रुपये बाकी राहतील। म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, आता कर्ज वसुली होणार नाही, तर शेतकरी बांधवांना 2 लाख रुपये माफ होणार। आणि काही शेतकरी असे आहे ज्यांनी की कर्ज नवी जुनी केली होती, अशा शेतकरी बांधवांना 50,000 रुपये मिळणार। ज्या शेतकरी बांधवांना 50,000 रुपये माफी मिळणार त्या पण शेतकरी बांधवांना फक्त फॉर्म भरायचा आहे आणि 1 पण रुपया त्यांना स्वतःच्या खिशातून भरण्याची गरज आता उरलेली नाही। हे स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं आहे। तर मग शेतकरी बांधवांनो, आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे की लक्षामध्ये घ्या, सर्वात पहिल्यांदा कोणत्या भागामध्ये कर्जमाफी मिळणार हे अतिशय महत्त्वाचं आहे। गेल्या कित्येक दिवसापासून सरकारने जे काही अटी घातल्या होत्या
त्या अटी आता रद्द झाल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, सरकारने 2 याद्या लावल्या आहे आणि आज पहिल्या यादीचा नंबर लावला आहे. हो शेतकरी बांधवांनो, येणाऱ्या बघा लक्षामध्ये घ्या, आता येणाऱ्या अगदी काहीच तासामध्ये शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार आहे. फक्त या 18 जिल्ह्याचे कर्जमाफ सर्वात अगोदर करण्यामध्ये येणार आहे. मग कोणते आहेत ते 18 जिल्हे हे पाहून घेणं शेतकऱ्यांसाठी आता अतिशय गरजेचं झालं आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, आता लक्षपूर्वक फक्त बघत चला. सर्वात पहिल्यांदा या 18 जिल्ह्याचं कर्ज माफ होणार. मग 16 लाख शेतकरी का अपात्र राहणार? तर बघा, त्यांना फक्त 50,000 रुपये प्रोत्साहनपर लाभ देण्यामध्ये येणार. 2 लाख रुपये कर्जमाफी कोणाला मिळणार? बघा, ज्यांनी महात्मा फुले यांचं या ठिकाणी कर्जमाफीचा लाभ घेतला होता आणि त्यांचं कर्ज थकीत आहे, त्यांना 2 लाख रुपयांचा माफ मिळणार. 50,000ची अट अजून पण पूर्णतः काढण्यामध्ये आली नाही. 50,000 रुपये प्रोत्साहनच मिळणार आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, आता लक्षामध्ये घ्या, ती म्हणजे की जिल्ह्यांची यादी. बघा, सरकारने सांगितल्यानुसार 18 जिल्ह्यांचं कर्ज सर्वात अगोदर माफ होणार. यामध्ये सर्वात प्रथम क्रमांकाचा जिल्हा येतोय, तो म्हणजे की छत्रपती संभाजीनगर. या जिल्ह्यामध्ये सध्या बँकांच्या बाहेर शेतकऱ्यांची मोठी गर्दी तुम्हाला पाहायला मिळणार आहे. कारण की शेतकरी बांधवांनो, बघा, आता शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळत आहे, परंतु सर्व शेतकऱ्याला कर्जमाफी मिळणार नाही, एवढं मात्र लक्षात ठेवा. अजून पण सरकारने सर्व अटी वगळलेल्या नाही. तर बघा, सरकारने स्पष्ट केलं आहे, ही योजना केवळ पीक कर्जापुरतीच मर्यादित आहे. जर तुम्ही मर्यादित असून, बघा आता लक्षामध्ये घ्या, तुम्ही जर आता ट्रॅक्टर किंवा विहिरीसाठी घेतलेल्या मुदत कर्जाला ही योजना अजिबात लागू राहणार नाही. हे स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून आता सांगण्यामध्ये आलं. तर मग शेतकरी बांधवांनो, आता लक्षामध्ये घ्या, पुढील क्रमांकाचे जिल्हे. सरकारने पुढील क्रमांकाचा जिल्हा सांगितलाय, तो म्हणजे की बीड आणि त्यानंतर धाराशिव. या जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांनी हे लक्षामध्ये घेणं गरजेचं आहे. जर तुमचे कर्ज पिकांच्या देखभालीसाठी नसेल तर तुम्हाला 2 लाख रुपये माफीचा फायदा मिळणार नाही. बँकेतील अधिकारी स्वतःहून नावे बदलू शकत नसल्यामुळे केवळ पात्र शेतकरी बांधवांचा सातबारा कोरा होणार. आता ज्यांचं 2 लाख रुपये कर्ज आहे यांचा संपूर्ण सातबारा कोरा होणार. मात्र ज्यांचं 4 लाख रुपये कर्ज आहे अशांचा सातबारा कोरा होणार नाही. 2 लाख रुपयांचीच या ठिकाणी माफी मिळणार. ज्यांनी कर्ज नवी जुने केले आहे अशा शेतकऱ्याला फक्त 50,000 रुपयेपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यामध्ये येत आहे. परंतु बघा, आता त्यामध्ये पण एक पेज आहे, प्रोत्साहन कोणाला मिळणार? बघा, ज्या शेतकऱ्यांनी किमान मागील वर्षापैकी 2 जरी वेळेस कर्ज नवी जुनी किंवा कर्ज परतफेड केले असेल तर अशाच शेतकरी बांधवांना 50,000 रुपये प्रोत्साहनपर लाभ मिळणार आहे. हे स्वतः राज्य सरकारच्या माध्यमातून आता निर्णय घेण्यामध्ये आला आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, आता लक्षपूर्वक बघत चला. तुमचे खातं कॅश क्रेडिट किंवा CC अकाउंट असेल तर तुम्हाला या कर्जमाफीचा लाभ घेता येईल. पीक कर्ज म्हणजे कापूस, ऊस किंवा ज्वारी यांसारख्या पिकांसाठी बँकेने दिलेली रक्कम असते. लातूर आणि परभणी या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांनी आपल्या बँक पासबुकवर कर्जाचा प्रकार तपासून घेणं गरजेचं आहे. मुदत कर्जाचे हप्ते थकलेले असले तरी ते या योजनेमध्ये बसत नसल्यामुळे अशा शेतकऱ्यांनी अकारण गोंधळून जाऊ नये. जर तुम्ही गोठा बांधण्यासाठी किंवा ट्रॅक्टरसाठी किंवा विहिरीसाठी जर कर्ज घेतला असेल तर तुम्ही या योजनेसाठी पात्र नाही, एवढं मात्र लक्षामध्ये ठेवा. शेतकरी बांधवांनो, ही योजना फक्त पीक कर्जापुरतीच अवलंबून आहे. भरपूर शेतकऱ्यांचा गोंधळ उडत असतो. बरं, 2 लाख रुपये कर्जमाफी नेमकं कुणाला मिळणार? बघा, तुम्ही हमखास ऐकत आलेला असताल त्याचप्रमाणे शेतकरी बांधवांनो, JR तर बदलून येत आहे, परंतु बघा, JRचे निकष अटी आता जाहीर करण्यामध्ये आल्या. या योजनेमध्ये आली नवीन JR नुसार 30 सप्टेंबर 2025 हीच तारीख कट ऑफ ठरवली आहे. बघा, 30 सप्टेंबर 2025 या तारखेला तुमचं कर्ज थकीत असायला पाहिजे, तेव्हाच तुम्हाला माफी मिळणार, ती पण 2 लाखाची. नाहीतर मग शेतकरी बांधवांचे कर्जे नवे जुने असतील तर मग अशा शेतकरी बांधवांना आता फक्त 50,000 रुपये प्रोत्साहनपर लाभ मिळणार आहे. परंतु शेतकऱ्याला उरली कोणतीही रक्कम भरण्याची गरज उरणार नाही. बघा शेतकरी बांधवांनो, जर तुमचं कर्ज 2 लाख असेल तरी पण तुम्हाला 50,000 रुपये माफी मिळणार, जर तुम्ही कर्ज नवी जुनी केली असेल तरच. आता बघा शेतकरी बांधवांनो, 1 ऑक्टोबर 2024 नंतर ज्यांनी कर्ज घेतले त्यांना या कर्जमाफीचा 2 लाख रुपयांचा लाभ मिळणार नाही, एवढं मात्र लक्षामध्ये ठेवा. आता या कडक नियमामुळे अनेक शेतकऱ्यावर रडण्याची देखील वेळ आली आहे. बघा, आता जवळपास 70% शेतकरी बांधव कर्जमाफीसाठी पात्र ठरले आहे.
तरी पण अजून 30% शेतकरी बांधवांची कर्जमाफी होत नाही. शेतकरी बांधवांनो, एवढं मात्र लक्षामध्ये ठेवा. बघा, नांदेड आणि अहमदनगर या जिल्ह्यामधील बँकांमध्ये सॉफ्टवेअरद्वारे आपोआप पात्र लाभार्थीची निवड केली जात आहे. आता तुम्ही नांदेड आणि अहमदनगर या भागामधून असाल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल. जर तुम्ही 1 ऑक्टोबर 2024 नंतर नवीन फ्रेश कर्ज घेतले असेल तर तुम्ही या 2 लाख रुपयांच्या माफीमध्ये कशाही प्रकारे बसत नाही. मात्र अशा शेतकऱ्यांनी सरकारने एक मोठा किंवा या ठिकाणी गिफ्ट दिलं असं आपण म्हणू शकतो. आता लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, ज्या प्रामाणिक शेतकऱ्यांनी आपले पीक कर्ज वेळेवर आणि मुदतीत भरले आहे त्यांना सरकारने 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय घेतला. मग 50,000 रुपयांची अट रद्द झाली असं नेमकं का म्हणत आहे? एवढा मोठा गोंधळ का सुटला आहे? तर मग शेतकरी बांधवांनो लक्षामध्ये घ्या. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही उद्धवजी ठाकरे या काळामध्ये जी कर्जमाफी झाली होती त्या कर्जमाफीचा लाभ घेतला होता का? जर तुम्ही लाभ घेतला असेल तुम्हाला 50,000 रुपये मिळणार होते, परंतु आता त्या देखील शेतकरी बांधवांना 2 लाख रुपये माफ करण्यामध्ये येणार. स्वतः राज्य सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये आला. तर मग शेतकरी बांधवांनो आता फक्त लक्षपूर्वक बघत चला. बुलढाणा आणि अकोला या जिल्ह्यामधील ज्या शेतकरी बांधवांनी 1 ऑक्टोबर 2024 नंतर कर्ज घेतले आणि ते वर्षभराच्या आतमध्ये परत केले त्यांना 2 लाख रुपयांची माफी मिळणार नाही. तर मग त्यांना 50,000 रुपये प्रोत्साहनपर लाभ बक्षीस म्हणून दिलं जाणार. ज्या शेतकऱ्यांनी नियमित कर्ज भरलं त्यांना पण 50,000 रुपयापर्यंत लाभ दिला जाणार. हो शेतकरी बांधवांनो, हीच कर्जमाफी खऱ्या प्रमाणामध्ये आहे. भरपूर दिवसापासून गोंधळ सुटला आहे आणि जेव्हापासून नवीन जी आर प्रकाशित करण्यामध्ये येत आहे तेव्हापासून देखील गोंधळ सुटला आहे. सरसकट कर्जमाफी आतापर्यंत देखील झाली नाही, परंतु जे कर्जमाफी होत आहे ती या ठिकाणी या 18 जिल्ह्यामध्ये सर्वात अगोदर होत आहे. तर मग शेतकरी बांधवांनो आता बघा, वाशिम आणि अमरावती या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांनी हे लक्षामध्ये ठेवावे. 30 सप्टेंबर बघा, 30 सप्टेंबर 2025 ही तारीख अतिशय महत्त्वाची आहे. याच तारखेच्या आसपास तुमची कर्जमाफी फिरत आहे. आता शेतकरी बांधवांनो बघा, राज्यामधील 18 जिल्ह्यामध्ये ही प्रक्रिया सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. यामध्ये यवतमाळ आणि वर्धा या जिल्ह्यांचा सुद्धा समावेश आहे. या जिल्ह्यामधील आता कोणतेही शेतकरी असो बघा, ज्या शेतकरी बांधवांचं कर्ज थकीत आहे अशा शेतकरी बांधवांना ही कर्जमाफी लागू होते. अशा शेतकरी बांधवांचं 2 लाख रुपयांचं कर्ज माफ करण्यामध्ये येते. हे स्वतः राज्य सरकारच्या वतीने आता जाहीर करण्यामध्ये आलं. शेतकरी बांधवांनो अजिबात गोंधळून जाऊ नका. नेमकं कर्जमाफी कोणाला मिळणार कोणाला नाही मिळणार सर्व काही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून कळत आहे. बघा, प्रत्येक बँक शाखेमधून केवळ मोजकेच शेतकरी या निकषामध्ये बसत असल्याचे वास्तव देखील समोर येत आहे. अनेक शेतकरी नाराज आहे. आता देखील लक्षामध्ये घ्या, आतापर्यंत शेतकरी संतुष्ट झालेले नाही. कारण की बघा, स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगितल्याप्रमाणे 50,000ची अट रद्द केली असं फक्त सर्वजण म्हणत आहे, परंतु अट या ठिकाणी प्रोत्साहनची अट रद्द झालेली नाही. नागपूर आणि चंद्रपूर या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांनी आपले पासबुक तपासून हे निश्चित करावे त्यांचं कर्ज तांत्रिकदृष्ट्या थकीत होते का. जर तुम्ही वेळेमध्ये कर्ज भरले असेल किंवा नवजुनं केले असेल तर मग अडचण निर्माण झाली आहे. आता शेतकरी बांधवांनो बघा, सरकारने सांगितलेल्या अपडेटनुसार या भागामधील शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार. 18 जिल्ह्यांचं कर्ज सर्वात अगोदर माफ होणार. त्यामध्ये गडचिरोली आणि गोंदिया या दुर्गम भागामधील जिल्ह्यांचा सुद्धा समावेश करण्यामध्ये आला आहे. आता शेतकरी बांधवांनो लक्षपूर्वक फक्त बघत चला. आता नवीन जी आरनुसार 2 लाख रुपयांचे कर्ज माफ होत आहे. कशा प्रकारे होत आहे, कोणाला होत आहे, ही सर्व काही अपडेट तुम्हाला समजलीच असेल शेतकरी बांधवांनो. परंतु महत्त्वाची आहे ती म्हणजे की यादी. आता बघा, या 18 जिल्ह्यांच्या यादीमध्ये धुळे आणि नंदुरबार बघा या जिल्ह्यांचा सुद्धा समावेश सरकारच्या माध्यमातून करण्यामध्ये आला. शेतकरी बांधवांनो लक्षपूर्वक फक्त बघत चला, कारण बातमी अतिशय महत्त्वाची आहे. शेवटी शेतकरी बांधवांनो पालघर जिल्ह्याचा सुद्धा समावेश या कर्जमाफीच्या यादीमध्ये करण्यामध्ये आला. जर तुम्ही पालघरमधून जर असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल. आणि शेतकरी बांधवांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे कसल्याही प्रकारे अफवांवर विश्वास ठेवू नका. आपण सांगितलेल्या अपडेटप्रमाणेच ही कर्जमाफी होणार आहे. जी आर सुद्धा बदलून आला. तर मग शेतकरी बांधवांनो
अशा प्रकारे कर्जमाफी होणार आहे. आणि जर तुम्ही पहिल्यांदा आपल्या चॅनलमध्ये व्हिजिट मारला असेल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की शेतकरी बांधवांनो, कर्जमाफीचे हमखास नवनवीन अपडेट किंवा शेतीविषयी कोणतेही अपडेट तुम्हाला सर्वात प्रथम या आपल्या चॅनलच्या माध्यमातून कळविण्यामध्ये येत असते. ही होती अतिशय महत्त्वाची बातमी. धन्यवाद.